नमस्कार. मी प्राजक्ता सचिन भिडे आपल्या सर्वांना काव्यरंग या अनोख्या काव्यछंद मैफिलीमध्ये स्वागत करते. आजच्या या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून ज्येष्ठ कवयित्री डॉक्टर प्रिया जामकर उपस्थित आहेत. परिवार संस्थेकडून मी स्वप्नाताईंना त्यांचे स्वागत करण्यासाठी विनंती करते. असंच करायला. डॉक्टर प्रिया जामकर यांचा एक छोटासा इंट्रोडक्शन. SNDT कला आणि वाणिज्य महाविद्यालय पुणे येथे मराठी विभाग प्रमुख कमल देसाई आणि त्यांचे साहित्य यांचा चिकित्सक अभ्यास करणाऱ्या या विषयावर त्यांचा प्रबंध लेखन देखील आहे. निवडक भारत सासाणे या पुस्तकाचे संपादन त्यांनी केलेले आहे. तेजोनिधीच्या तेज शलाका पुस्तकाच्या लेखनात त्यांचा सहभाग आहे. रंगकमल कमल देसाई यांच्या असंग्रहित कथा आणि कविता यांचे संपादन त्यांनी केलेले आहे. अनेक समीक्षापर लेख प्रतिष्ठित नियतकालिकांमधून प्रसिद्ध करीत मराठीमधील काही ज्येष्ठ लेखकांच्या मुलाखती देखील त्यांनी घेतलेल्या आहेत. इंग्रजी लेख आणि कथेची मराठीमध्ये भाषांतरे केलेली आहेत. रंगकमल या कमल देसाई यांच्या कथा अभिवाचनाच्या ध्वनिमुद्रिकेचे निर्मिती आणि अभिवाचन त्यांनी केलेले आहे. बुक हंगामाकडून अनेक मराठी अभिजात साहित्यकृतींची ध्वनिमुद्रण त्यांनी केलेले आहे. तसेच काही लघुपट आणि मालिकांमधून अभिनय देखील त्यांनी साकारला आहे. सावित्री या पुशी रेगे लिखित अभिजात मराठी कादंबरीच्या रंगमंचीय आविष्कारामध्ये सावित्रीची भूमिका यांनी केलेली आहे. हा प्रयोग महाराष्ट्रात सर्वत्र नावाजला गेलेला आहे. सातत्याने कविता लेखन विविध नियतकालिकांमधून कविता प्रसिद्ध करत आहेत. चल भटूक बिस्कुट धाऊ हे कविता संग्रह वर्गमुद्रा प्रकाशनाकडून प्रसिद्ध झालेले आहेत. तिसरा कविता संग्रह आता प्रसिद्धीच्या वाटेवर आहे. तर आज कविताचा एक कार्यक्रम आहे आणि अगदी अनौपचारिक ओळख करून द्यायची झाली तर आजचे कवी अमोल चिपळूणकर. नमस्कार. आणि त्याच्याबद्दल सांगायचं तर रोज जे अनुभवतो ते शब्दात उतरवावे, जे पाहतो ते संवेदनातून मांडून ठेवावे, अशा या भावनेतून इंग्रजी माध्यममध्ये शिकणाऱ्या एका मराठी कवीचा जन्म झाला असं आम्ही म्हणतो. व्यवसायाने तसं तर तो मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि सिनियर एनर्जी ऑडिटर आहे आणि आजूबाजूला यंत्रसामग्री आणि भरपूर हिशोब आणि गणित यांची कोडी घालत घालत कधीतरी शब्दांची कोडी देखील तो घालतो आणि त्यातून कविता जन्माला येतात. त्यामुळे आजचा हा कार्यक्रम हा छंद कवी या नात्याने आहे आणि म्हणून याचं नाव काव्यरंग, एक छंद कवीची मैफिल. आणि या मैफिलीला आज आम्हाला स्वप्नाताईंच्या विद्यालयातनं गुरुकुलातनं एक छोट्याशा नवोदित कलाकारांची तसेच तरबेज बी ग्रेड म्हणजे ऑल इंडिया रेडिओ बी ग्रेड आर्टिस्ट यांचीसुद्धा साथ आम्हाला मिळत आहे. वेळोवेळी मी तुम्हाला त्यांची नावं सांगेन. आणि जेव्हा आम्ही रिहर्सल्सला बसलो होतो तेव्हा असं होतं की ताई मध्ये मध्ये इंट्रोडक्शन नका देऊ, खूप मोठं मोठं होतं, कसं तरीच वाटतं, शेवटीच करूयात. त्यामुळे त्यांची रीतसर डिटेल्ड इंट्रोडक्शन शेवटी देईन, पण नावं जरूर त्यांची सांगेन. सो अनुराग पाध्ये, साक्षीताई मोहन वीणावर, साक्षी शेवलीकर आणि वेधा पोळ व्हायोलिनवर. छंद म्हणून कविता कधी लिहायला लागलास असं त्याला विचारलं तर अमोलच्या बोलण्यात होतं की माझी आजी म्हणजे मालती सहस्त्रबुद्धे, ज्यांचा आज योगायोगाने 25वा स्मृतिदिन देखील आहे, तिच्याकडनं मला साहित्याची ओळख मिळाली, शब्दांची जाण मिळाली आणि कालांतराने कविता फलयास आल्या असं आपण म्हणूया. त्यामुळे आजचा कार्यक्रम हा तिलाही वंदन करत पुढे सरकूया. याच्या आधी आम्ही एक काव्यरंग असं एक छोटंसं मित्रमैत्रिणींची मैफिल केली होती आणि त्याच्यानंतर एक थोडासा पुढचा पाऊल घ्यायचं तर काय तर लाईव्ह म्युझिक घेऊया म्हणून हा आजचा सगळा उपक्रम केला आहे. आणि याच्यामध्ये स्वप्नाताईंची खूप मोठी साथ मार्गदर्शन आम्हाला लाभलेलं आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
फार विलंब न करता आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात. मुदा करात मोदकम् सदा विमुक्ति साधकम् कलाधरावतो सकम् विलासी लोकरञ्जकम् अनायकैकनायकम् विनाशिते भदैत्यकम् नताशुभाशुनाशकम् नमामि तं विनायकम्. जेव्हा काव्य येतं जन्माला, जेव्हा काव्य येतं जन्माला, बहर येई कवी मनाला. गर्भरूपात अंकुरतात ते विचार, गर्भरूपात अंकुरतात ते विचार, भावना करतात त्यावर गर्भसंस्कार. काव्य मनातून कागदावर उतरताना, काव्य मनातून कागदावर उतरताना बुद्धी अनुभवते प्रसूती यातना. असे अक्षररूपी त्याचे शरीर, असे अक्षररूपी त्याचे शरीर धारण करती ते शब्दालंकार. विचारांचे होती त्यावर संस्कार, विचारांचे होती त्यावर संस्कार, होई ते सुरूपसे काव्य साकार. जे काव्य गेयती मधुर गाणी, जे काव्य गेयती मधुर गाणी, भाव जाणेती भावच गाणी. भक्ती रसात ती अभंग वाणी, भक्ती रसात ती अभंग वाणी. प्रत्येक काव्याची वेगळी श्रेणी. सुसंस्कृत असे काव्य जे असते, सुसंस्कृत असे काव्य जे असते, रसिक मनाला जेच भावते, जगी तेच या कीर्ती पावते, जगी तेच या कीर्ती पावते. कविजननीचे ऋणही फेडिते, कविजननीचे ऋणही फेडिते, कविजननीचे ऋणही फेडिते. मला वाटतं एखादी सुंदर कल्पना कवीला नेमकी सुचते तरी कशी. कागद समोर असतो, लेखणी हातात असते, मनात असंख्य विचारांची गर्दी झालेली असते. मग अशामध्ये पहिला शब्द कोणता लिहावा हा प्रश्न सतावत असेल नाही का. रोजच्या आयुष्यात एवढं काही घडत असतं, सगळ्यांवरच कविता केली तर जरा अवघड होईल हो. नेमकं कोणत्या भावनेला शब्देत बांधायचं आणि कोणत्या अनुभवाला कागदावर उतरवायचं. जसं एखादं मूल जन्माला येतं तेव्हा आई आणि बाबा जन्माला येतात, तसंच जेव्हा काव्य जन्माला येतं तेव्हा एक कवी जन्माला येतो. काव्य जन्म होताच कवी जन्माचा काव्यमय होतो. भावना फुलू लागतात, शब्द सजू लागतात, विचारांची भरारी फूल पान मातीपासून चंद्र सूर्य तारे इथपर्यंत जाऊन पोहोचते. सुख येतं, दुःखही येतं, प्रेम येतो, विरह येतो. आई बाबा नाती गोती सर्व विषय मनात काहूर माजत असतील कदाचित, आणि अशा वेळेस त्याला वाटत असेल काहीतरी लिहायचंय, पण नक्की काय लिहू. काहीतरी लिहायचं आहे, काहीतरी लिहायचं आहे. सांगशील नक्की काय लिहू.
काहीतरी लिहायचं आहे, सांगशील नक्की काय लिहू? हसू लिहू, रुसू लिहू की मनामधले आसू लिहू? हसू लिहू, रुसू लिहू की मनामधले आसू लिहू? चंद्र लिहू, तारे लिहू, चंद्र लिहू, तारे लिहू की मंद शीतल वारे लिहू? डोह लिहू मनामधला, डोह लिहू मनामधला की त्यावर उठते तरंग लिहू? डोह लिहू मनामधला की त्यावर उठते तरंग लिहू? पाऊस लिहू ढगांमधला, पाऊस लिहू ढगांमधला की त्यातले सप्त रंग लिहू? हे सांग ना नक्की काय लिहू? फुलं लिहू, पानं लिहू, फुलं लिहू, पानं लिहू की त्यांच्यावरचं गाणं लिहू? फुलं लिहू, पानं लिहू की त्यांच्यावरचं गाणं लिहू? शेतं लिहू, माती लिहू की त्यात उगवतं सोनं लिहू? प्रीत लिहू अंतरांवरची, प्रीत लिहू अंतरांवरची का अंतरीची ती साध लिहू? प्रीत लिहू अंतरांवरची का अंतरीची ती साध लिहू? कविता लिहू प्रेमावरची, कविता लिहू प्रेमावरची का तिची ती दाद लिहू? काहीतरी लिहायचं आहे, काहीतरी लिहायचं आहे, सांगशील नक्की काय लिहू? काहीतरी लिहायचं आहे, सांगशील नक्की काय लिहू? भाव तोची आत्मा, शब्द हे शरीर असं म्हणतात. पण काही वेळा शब्द आणि शब्दांचे खेळ कवीला नक्कीच भुरळ पाडतात आणि अशा शब्दांच्या खेळातून एक काव्य साकारले जाते. आशयसुद्धा तेवढाच नेटाने सांभाळायचा असतो. मग कठीण वाटणारा हा शब्दांचा खेळ म्हणजे एक वेगळाच अनुभव देतो. अशा वेळेस कधीतरी कवीला एखादं यमक जुळवू पाहतो. मग असाच एक शब्द खेळ करता करता एक नवीन कवीचा उदयास आला आणि एक नवीन कविता रचली गेली. पुढील कवितेमध्ये ना प्रत्येक ओळीच्या शेवटी ळा हा अक्षर आलेला आहे आणि या ट्रान्झिशनमधनं कधी कधी तो उन्हाळा पावसाळ्यात रूपांतर होतं आणि त्या भागचा निसर्ग देखील तेवढाच सजत जातो. ऐकूया उन्हाळा ते पावसाळा हा ळचा संवाद. बघा जमलाय का? तळपत होता तप्त उन्हाळा, तळपत होता तप्त उन्हाळा, हवा वाहे जणू पेटल्या ज्वाळा. तळपत होता तप्त उन्हाळा, हवा वाहे जणू पेटल्या ज्वाळा. वाळला होता माळ्याचा मळा, वाळला होता माळ्याचा मळा, सर्व चराचर सोशिती झळा. तप्त झळांना घालण्या आळा, तप्त झळांना घालण्या आळा, पडद्यामध्ये विणला वाळा. वाहे नेत्रातून पाणी घळाघळा, अन उरे पाण्याचा खडा मोकळा. दीपस्तंभापरी उभी जी शिळा, दीपस्तंभापरी उभी जी शिळा, पाहत असे मेघ कोणी काळा. दुष्काळी ज्यावर होती अवकळा, निराश मन म्हणे सारे मृगजळा. परी परी जसे पुसले नेत्रातल्या जळा, परी जसे पुसले नेत्रातल्या जळा, दिसे आकाशी रंग सावळा. विद्युल्लता जणू सावळ्या गळी माळा, विद्युल्लता जणू सावळ्या गळी माळा. मेघ बरसला नाहिला निसर्ग सगळा, मेघ बरसला नाहिला निसर्ग सगळा. पुढे आहे डबक्यातून मग उडला बगळा, डबक्यातून मग उडला बगळा, दूर तरुवरी गायली कोकिळा.
दूर तरुवरी गायली कोकिळा. संधी प्रकाश मग पसरे पिवळा. संधी प्रकाश मग पसरे पिवळा. जशी ज्योत तेवली सांज वेळा. हिरवी तरकारी कांदानी मुळा. हिरवी तरकारी कांदानी मुळा. विकण्या बाजारी आला भोपळा. हिरवी तरकारी कांदानी मुळा. विकण्या बाजारी आला भोपळा. भावही चढला गव्हा तांदुळा. भावही चढला गव्हा तांदुळा. बाजार सजला जणू सजला मेळा. उत्सवी सजविले डोंगरी रावळा. उत्सवी सजविले डोंगरी रावळा. दिवे लावले उजळल्या दीपमाळा. मंत्र पठण करी विप्र कोणी सोवळा. मंत्र पठण करी विप्र कोणी सोवळा. दर्शनास होती गाव करी गोळा. जय जय म्हणे कोणी शंकर भोळा. जय जय म्हणे कोणी शंकर भोळा. कृष्णास म्हणे जनी लेकुर वाळा. जोगवा मागे वाघ्या मुरळी गोंधळा. जोगवा मागे वाघ्या मुरळी गोंधळा. धनिकही देती दान जोंधळा. सूर उमटती गवयाच्या गळा. सूर उमटती गवयाच्या गळा. मल्हार जसा तो गाई मोकळा. हवा ही पसरवी सुगंध वेगळा. हवा ही पसरवी सुगंध वेगळा. बरसले मेघ आला पावसाळा. बरसले मेघ आला पावसाळा. ळचा संवाद जमलेला आहे. मुलींची स्मरणशक्ती आणि मुलांची स्मरणशक्ती याच्यात एखाद्याने PhD जरूर करावी. नक्की छान होईल. मुलींना आठवतो तो त्या दोघांना जेव्हा भेटले होते तो पहिला दिवस, ती वेळ, तो वार, अगदी सांगायचं तर ठिकाण, मी कुठल्या रंगाचा ड्रेस घातला होता हे देखील आठवेल तिला. आणि मुलाला विचारलं तर भेटलो होतो का, बरं असेल बाबा. त्यातून पुढेही दोघं जर का नवरा बायको झाली तर मग काही खरं नाही, एक वेगळाच संवाद चालू होतो. ॲनिव्हर्सरी असते, बायकोला वाटतं की आज सरप्राईज मिळेल काहीतरी, आणि इथे नवरोबांनी लावलेला रिमाइंडर त्या दिवशी वाजत नाही आणि एक वेगळा संवाद सुरू होतो. काय, अरे आठवते का ती पहिली भेट, कशी होती आपली? काही आठवत नसतो, पण आठवत असतं, नक्कीच काहीतरी आठवत असतं. कारण त्या भेटीनंतर त्या दोघांमधलं फुललेलं ते नातं या दोघांनाही मागे वळून बघताना परत एकदा आठवत असतं. एकदा म्हणाली आठवते ती आपली पहिली भेट. एकदा म्हणाली आठवतेय ती आपली पहिली भेट. ती सांज वेळ तो मंद वारा. ती सांज वेळ तो मंद वारा. पाण्याची खळखळ, नदीचा किनारा. पश्चिमेस होता सूर्य मावळतीला. पश्चिमेस होता सूर्य मावळतीला. मनात होता पाऊस दाटलेला. पाऊल वाटा चिंब नाहिलेल्या. पाऊल वाटा चिंब नाहिलेल्या. अन काही लाटा मनात उसळलेल्या. आठवते ती आपली पहिली भेट. म्हटलो नाही आठवत हे सगळं. म्हटलो नाही आठवत हे सगळं, पण अजूनही तो स्पर्श हातास होतो. पण अजूनही तो स्पर्श हातास होतो. अजूनही तो हर्ष मनात फुलतो. अजूनही तुझी साद कानास येते. अजूनही तुझी साद कानास येते. अजूनही तुझी दाद कवितेस मिळते. अजूनही तुझे हात खांद्या किनारी. अजूनही तुझे हात खांद्या किनारी. अजूनही सजे लाज ओठांवरी ती. तुझ्या हातीच्या रेषा माझ्याच भाळी. तुझ्या हातीच्या रेषा माझ्याच भाळी. पहिल्या भेटीची मनी सुमनेच झाली. पहिल्या भेटीची
मनी सुमनेच झाली. न वारा न गारा न पाऊस धारा, न वारा न गारा न पाऊस धारा, न सूर्य न चंद्र ना नदीचा किनारा. न वारा न गारा न पाऊस धारा, न सूर्य न चंद्र ना नदीचा किनारा. पहिल्या भेटीची ना मनी स्मरणेच कुठली, पहिल्या भेटीची ना मनी स्मरणेच कुठली. पण तू तेवढी या जीवास जडली, तू तेवढी या जीवास जडली. तू तेवढी या जीवास जडली. हे वन्स मोर म्हणणारी माझी बायको आहे बरं का. ही भेट त्यांना नक्कीच आठवणीत राहील. नाही, तिला तरी म्हणायला पाहिजे ना. आठवणी विरतील पण प्रेम नाही विरत. हे नातं कधी फुलतंय माहितीये, जेव्हा त्या संवादांना एक वेगळी लकब मिळते आणि ती म्हणजे चल चहा घेऊया. ही भाषा प्रेमाची भाषा होते. आजकालच्या पिढीमध्ये कदाचित कॉफी हा जास्त प्रो असला तरी 300 रुपयाच्या कॉफीपेक्षा या मराठी माणसाला 15 रुपयाच्या चहावर मारलेल्या गप्पा जास्त आवडतात. चल चहा घेऊया ही ऑफर आपल्या संस्कृतीत आहे. त्याचं कारण आहे की त्या निमित्ताने एक ब्रेक मिळतो आणि मग त्या अनुषंगाने काही गप्पा रंगू लागतात. मग अशा वेळी तो कटिंग चहासुद्धा दोघात एक पुरतो, दुकानदाराला नाही पण आपल्याला पुरतो. अशाच या चाय पे गप्पा मारताना ती बोलत राहते. सुरुवात होते तू काही सांग मी काही ऐकतो, तू काही सांग मीही काही बोलतो. कदाचित त्याची शेवट होते तू सांगत राहा मी ऐकत राहतो. तू काही सांग. तू काही सांग मी काही ऐकतो. तू काही सांग मी काही ऐकतो. तुझ्यातल्याच चहाची गोडी मीही थोडी चाकतो. तुझ्या मनीच्या भावना मी मनी जपतो. तुझ्या मनीच्या भावना मी मनी जपतो. तू काही सांग मी काही ऐकतो. चहा संपला कपावरती वाफा तेवढ्या रेंगाळल्यात. चहा संपला कपावरती वाफा तेवढ्या रेंगाळल्यात. शब्द संपले मनामध्ये गप्पा अजून रंगल्यात. शब्दच आठवून मनोमनी चहाची गोडी चाकतो. तू काही सांग मी काही ऐकतो. अजून एकदा शेअरिंग मध्ये चहा मला देशील. परत गप्पा मारायच्याच आहेत आपल्याला. अजून एकदा शेअरिंग मध्ये चहा मला देशील. मलाच नाही माझ्या कवितांनाही मिस कधी करशील. तेव्हा परत गप्पा मारू आणि तुला सांगतो तूच काहीतरी सांग मी फक्त ऐकतो. तूच काहीतरी सांग मी फक्त ऐकतो. कवीला भावभावना या फक्त निसर्गात किंवा माणसात दिसतात असं नाही. छोट्या छोट्या वस्तूंमधनं देखील या भावभावना अगदी माणसाच्या रूपी असतात ना तशा प्रकट होतात. सध्या पावसाने थोडी विश्रांती घेतली होती गेले काल परवापर्यंत होते. अशा वेळी मागच्या खेपेला जेव्हा पाऊस लागला होता तेव्हा त्या पावसाची आठवण त्या छत्रीला झाली असेल का? तो पावसाचा थेंब त्या छत्रीशी काय बोलला असेल हो? काय वाटत असेल त्या छत्रीला की तो थेंब भेटला होता, त्याचं प्रेम मला मिळालं होतं, ही भावना असेल का? अरेच्चा पाऊस थांबला त्या थेंबाचा विरह झाला, ही भावना असेल का? परत जेव्हा मेघ दाटून येतात तेव्हा परत एकदा मला तो थेंब भेटेल असं वाटलं असेल.
नेमकं या भेटीमधली ती छत्री जी होती ना, ती थोडी गळकी होती. आणि मग अशा वेळेस त्या गळक्या छत्रीला काय आठवलं असेल? तो थेंब, तो पाऊस, तिचे असणारं ते छिद्र, का त्या गळक्या छत्रीतनं त्या थेंबाने त्या चिंब भिजवलेल्या छत्रीची घालवलेली एक सुंदर रात्र. एक मी, एक तू आणि एक गळकी छत्री असंच नाव आहे. दाटली होती आस मनात, दाटली होती आस मनात तुला परत भेटण्याची, दाटली होती आस मनात तुला परत भेटण्याची. ओढ असेल तुझ्याही मनात तीच वेळ गाठण्याची. गाठलं होतंस अचानकच, गाठलं होतंस अचानकच त्या एकट्याशा रात्री. एक मी, एक तू आणि एक गळकी छत्री. भेटलास तरी कसा चोर पावलांनी आलास, भेटलास तरी कसा चोर पावलांनी आलास. काही कळण्याआधीच छत्रीमध्ये घुसलास. वीज चमकली मनात, वीज चमकली मनात, त्यात मी भित्री. एक मी, एक तू आणि एक गळकी छत्री. तुझी मिठी मिळता मी चिंब झाले, तुझी मिठी मिळता मी चिंब झाले. ऊब दाटली उरी, मन तुझ्यात विरघळले. तू चावट तसाच, तू चावट तसाच, तेव्हा पटली खात्री. एक मी, एक तू आणि एक गळकी छत्री. रुसले होते तुझ्यावर, रुसले होते तुझ्यावर, असा सोडून कुठे गेलास. रुसले होते तुझ्यावर, असा सोडून कुठे गेलास. असो, परत भेटायला एकदा तरी आलास. प्रीत आली दाटून, प्रीत आली दाटून त्या पाणवलेल्या नेत्री. एक मी, एक तू आणि एक गळकी छत्री. आला होतास जसा अलगद तसाच अलगद गेलास. आला होतास जसा अलगद तसाच अलगद गेलास. गळक्या छत्रीत पावसामधलं घर बांधून गेलास. मन मात्र रेंगाळलं आहे, मन मात्र रेंगाळलं आहे त्या भिजण्याच्या सत्री. एक मी, एक तू आणि एक प्रेमाचं नातं हे उत्तरोत्तर मुरत जातं. त्यातील प्रेमाचा ओलावा सरणाऱ्या काळाबरोबर बहरत देखील जातो. पहिल्या भेटीतून आकर्षणातनं सुरू झालेला हा प्रवास एकमेकांना समजून घेत काही ना काही पुढे पुढे चालत एक टप्पा गाठतो, जेव्हा मौनांची भाषामधनं संवाद साधला जातो. तारुण्यातील प्रेमाचे कालांतराने एक मॅच्युअर्ड रूप उदयास येते. एकमेकांसाठी घेतलेले कष्ट, दुःखात एकमेकांना केलेली साथ, आपल्या माणसाने आपल्या आयुष्यात दिलेली एक भावनिक समृद्धी आठवते आणि मन सुखांनी भरून जाते. काळ बदलला तरी प्रेम नाही बदलत. या प्रीतीत चिंब भिजलेल्या मनात जेव्हा आठवणींचा अंकुर फुटतात, तेव्हा त्यातून उमलू लागतात असंख्य प्रसंग जे त्या दोघांनी एकत्र पार केलेले असतात. मागे वळून बघताना सुखांच्या या सड्यातून एक ओंजळ भरावीशी वाटते, एक ओंजळ निर्मळ अशा सुखद आठवणींची. मी तसाच पूर्वीसारखा, मी तसाच पूर्वीसारखा, आणि तू तरी कुठं बदलली होतीस. मी तसाच पूर्वीसारखा, आणि तू तरी कुठं बदलली होतीस. हातात हात, डोळ्यात लाज, गालातलं हसू दडवत होतीस. प्रश्न तुझ्या मनामधले, प्रश्न तुझ्या मनामधले उत्तर माझ्यात शोधत होतीस. प्रश्न तुझ्या मनामधले उत्तर माझ्यात शोधत होतीस. भेटीची आस, अधीर श्वास, मौनाची भाषा बोलत होतीस.
तुडवत माझ्या पाऊलखुणा, तुडवत माझ्या पाऊलखुणा तुझी वाट चालत होतीस, तुडवत माझ्या पाऊलखुणा तुझी वाट चालत होतीस, माझ्या वाटेवरचे काटे तुझ्या पावली वेचत होतीस. सगळं तुला देऊन सुद्धा, सगळं तुला देऊन सुद्धा तू माझी ओंजळ भरली होतीस. सगळं तुला देऊन सुद्धा तू माझी ओंजळ भरली होतीस. सुखांनी भरली तुझी ओंजळ, तू माझ्या ओंजळीत भरली होतीस. मी अजून पूर्वीसारखाच, मी अजून पूर्वीसारखाच, आणि तू तरी कुठं बदलली आहेस. मी अजून पूर्वीसारखाच, आणि तू तरी कुठं बदलली आहेस. ती लाज, तो श्वास, ती वाट, आणि अजून ओंजळ तशीच भरली आहेस. ओंजळ तशीच भरली आहेस. एका मुलीचे आणि तिच्या बाबाचे नाते किती गोड असतं ना. आपल्या कुटुंबासाठी दिवसभर धावपळ करणारा हा बाबा दमून भागून घरी येतो, हुश्श करून बॅग ठेवतो, पण त्याच वेळेस आपल्या लेकीला समोर बघताच सर्व काही विसरतो. सगळे टेन्शन्स पळतून जातात, सगळा थकवा निघून जातो, आणि मग परत एकदा तो तिच्यासोबत दंगा मस्ती करायला पुन्हा एकदा सज्ज होतो. या निमित्ताने तो त्याचं बालपण परत एकदा आठवतो आणि त्यात रमतो. अशी ही दमलेल्या बाबाची एक वेगळी गोष्ट. ऑफिसमधून आला एकदा दमलेला बाबा, ऑफिसमधून आला एकदा दमलेला बाबा, बॅगेसोबत टाकला त्यांनी संपलेला डबा. ऑफिसमधून आला एकदा दमलेला बाबा, ऑफिसमधून आला एकदा दमलेला बाबा, बॅगेसोबत टाकला त्यांनी संपलेला डबा, बॅगेसोबत टाकला त्यांनी संपलेला डबा. दारामागे जी होती उभी धरून डबा, दारामागे जी होती उभी धरून डबा, धावत धावत ओरडे ती आला आला बाबा, आला आला बाबा माझा, आला आला बाबा. गळ्यामध्ये माळूनिया इवलेसे हात, गळ्यामध्ये माळूनिया इवलेसे हात, ओठांची ती कळी खुले गुबऱ्या गालात, ओठांची ती कळी खुले गुबऱ्या गालात. माऊने जी कंटाळ्याला घालून टाकली लाथ, माऊने जी कंटाळ्याला घालून टाकली लाथ, थकव्याने बाबाची ही सोडून दिली पाठ, सोडून दिली पाठ, सोडून दिली पाठ. खूप दंगा मस्ती करून बाबा आणि माऊ, खूप दंगा मस्ती करून बाबा आणि माऊ, मोठू मोठू खाल्ला त्याने माईच्या हातचा खाऊ, मोठू मोठू खाल्ला त्याने माईच्या हातचा खाऊ. मग ठरले स्कूटीवरून फिरायला जाऊ, मग ठरले स्कूटीवरून फिरायला जाऊ, आकाशातील गोल गोल चांदो मामा पाहू, चांदो मामा पाहू, चांदो मामा पाहू. बागेमध्ये होती सारी खेळणी किती छान, बागेमध्ये होती सारी खेळणी किती छान, बागडती मुले त्यावर मोठी अन लहान, बागडती मुले त्यावर मोठी अन लहान. सोंडेपेक्षा हत्तीच्या, सोंडेपेक्षा हत्तीच्या मोठी, जिराफाची मान, जिराफाची मान, खेळायला बोलवत होती फुलांची कमान, खेळायला बोलवत होती फुलांची कमान. हसत हसत उडत होता संगीत रंगीत फुगा, हसत हसत उडत होता रंगीत रंगीत फुगा, हवेवरती झुलत होता जोकराचा झगा, हवेवरती झुलत होता जोकराचा झगा. झुकझुक गाडीत इवल्याशा उरली नाही जागा, झुकझुक गाडीत इवल्याशा उरली नाही जागा, दिव्यांची ती लख लख रोषणाई बघा, रोषणाई बघा. खूप सारा खेळ खेळून झोप आली डोळा, खूप सारा खेळ खेळून झोप आली डोळा,
निंबोणीच्या झाडामागे चांदो मामाही झोपला. इवलेसे हात मग बिलकती बाबाला दोघे फिरायला जाती स्वप्नीच्या गावाला. आई वडील जशी मुलांसाठी स्वप्न बघतात तशी ही लहान लहान मुलं देखील आई वडिलांसाठी स्वप्न बघू इच्छितात. ते त्यांची जाणीव देखील ठेवतात. या स्वप्नात त्यांना फार काही मोठं असं नको असतं. त्यांना हवं असतो थोडासा वेळ आपल्या आईबाबांचा. आणि जाता जाता आणि या स्वप्नात रंगता रंगता ही मुलं खूप काही मस्त संदेश देऊन जातात. ते म्हणतायत, अहो आई बाबा, आमची स्वप्न रंगवता रंगवता तुम्ही तुमची स्वप्न विसरलात का? आणि मग अशा वेळेस ते परत एकदा आठवू पाहतात त्यांच्या बाबांची स्वप्न. लाल, निळी, हिरवी, पिवळी, गुलाबी आणि केशरी. लाल, निळी, हिरवी, पिवळी, गुलाबी आणि केशरी. काका मला स्वप्न हवी आहेत सगळी एकदम भारी. तो मुलगा मागतोय काकांना. लाल, निळी, हिरवी, पिवळी, गुलाबी आणि केशरी. काका मला स्वप्न हवी आहेत सगळी एकदम भारी. काही रम्य, काही सुंदर अशी काका पहा. काही रम्य, काही सुंदर अशी काका पहा. मला स्वप्न हवी आहेत बरोबर 6. निवडून निवडून 6 स्वप्न तुमच्याकडून घेईन. निवडून 6 स्वप्न तुमच्याकडून घेईन. रोज एक स्वप्न काढून बाबाला मी देईन. काय सांगू काका, बाबा माझ्याच स्वप्नात रमलाय. काय सांगू काका, बाबा माझ्याच स्वप्नात रमलाय. त्यांना पूर्ण करण्यासाठी गाड्याला त्यात जुंपलाय. रोज संध्याकाळी बाबा दमून भागून येतो. आराम बिराम सोडा तो माझ्यामध्येच गुंतो. हिंडणं फिरणं पार्ट्या आणि सुटलेत त्याचे मित्र. मला खेळवल्याशिवाय तो झोपत नाही मात्र. बाबा स्वतःसाठी कधी शॉपिंग नाही करत. पण माझी एकही इच्छा कधी अपूर्ण नाही सोडत. आहे ना हो काका, बाबा माझा किती वेडा. आहे ना हो काका, बाबा माझा किती वेडा. सांगू पाहतोय आता जग स्वतःसाठी थोडा. आठवड्यात रोज एक स्वप्न त्याला मी देईन. पण एक दिवस तेवढा मीच त्याच्या स्वप्नात येईन. आजकाल प्रत्येकाकडे एक परफ्यूम असतो. कोणाचा फ्रेंच, कोणाचा इटालियन, कोणाचा खास दुबईचा. पण असा एक सुगंध आहे जो कोणत्याही मॉलमध्ये मिळत नाही. तो ना महाग आहे ना तो ब्रँडेड आहे. आपण आयुष्यभर बँकेत पैसे साठवतो, कपाटात दागिने जतन करतो, मोबाईलमध्ये आठवणींमधून फोटो देखील साठवतो. पण सर्वात मौल्यवान अशी ती कोणती वस्तू आहे माहिती आहे? खूप मोठी नाही आहे, छोटीशी वस्तू आहे. एक अत्तर आहे. आणि या अत्तराचे नाव आहे बालपण. हे छोटंसं अत्तर आणि ही बालपणाची कुपी तुमच्या पुढे उघडू पाहतोय. जेव्हा आयुष्यात रुसवे फुगवे येतात, आयुष्याचा प्रवास दमवतो,
नाती थकवतात, आठवणी बोचतात आणि शब्द अपुरे पडतात, तेव्हा हाच एक सुगंध मनाला पुन्हा जिवंत करतो. एक अत्तर, बालपण रूपी एक अत्तर. थोडं बालपण भरून ठेवलं आहे अत्तराच्या कुपीत. थोडं बालपण भरून ठेवलं आहे अत्तराच्या कुपीत. कितीही भरजरी तारुण्याचा सदरा घातला तरी लावायचं थोडं कॉलरला, थोडं बगलेत आणि थोडं धडधडणाऱ्या हृदयाच्या वरती. कितीही भरजरी तारुण्याचा सदरा घातला तरी लावायचं थोडं कॉलरला, थोडं बगलेत आणि थोडं धडधडणाऱ्या हृदयाच्या वरती. हा गंध मोहक मिश्किल मजेदार, हा गंध मोहक मिश्किल मजेदार बनवत राहील त्या गुलाबी थंडीला, मिठीतल्या उबेला आणि त्या क्षणिक रुसव्यालाही. त्याचाच एक बोळा खोचून ठेवला आहे अनुभवी कानात. त्याचाच एक बोळा खोचून ठेवला आहे अनुभवी कानात. मध्येच काढायचा मळायचा त्या कष्टाळू हातांवर. मध्येच काढायचा मळायचा त्या कष्टाळू हातांवर आणि खोलवर हुंगायचा तो सुगंध अंतर्मनापर्यंत. मध्येच काढायचा मळायचा त्या कष्टाळू हातांवर आणि खोलवर हुंगायचा तो सुगंध अंतर्मनापर्यंत. तो स्पर्शून जाईल थकल्या जीवाला. तो स्पर्शून जाईल थकल्या जीवाला, फुंकर घालेल पोळलेल्या मनांवर. तो स्पर्शून जाईल थकल्या जीवाला, फुंकर घालेल पोळलेल्या मनांवर आणि पेरून जाईल निखळ हास्य हसायलाही विसरलेल्या ओठांवर. ती कुपी जपून ठेवली आहे आजीबाईंच्या बटव्यात. ती कुपी जपून ठेवली आहे आजीबाईंच्या बटव्यात. एखाद्या मात्रेच्या वेढ्याबरोबर, अश्रूंच्या काढ्याबरोबर अथवा तुरट आठवणींच्या सोड्याबरोबर घ्यायचा अधूनमधून. एखाद्या मात्रेच्या वेढ्याबरोबर, अश्रूंच्या काढ्याबरोबर अथवा तुरट आठवणींच्या सोड्याबरोबर घ्यायचा अधूनमधून. त्यांनी मोकळा होईल मनात कोंडलेला वात. त्याने मोकळा होईल मनात कोंडलेला वात, कंठी दाटलेलं दुःख आणि उदरातून हृदयाकडे उफाळणारं पित्त. जपून ठेवू पाहतोय हे मोहक प्रेरक संजीवक असं बालपण. बालपण आठवलं की आठवतो तो आपला खास दिवस म्हणजे वाढदिवस. मग जसा आपला वाढदिवस असतो तसा देवाचा असतो का? पाहिलाय मी देवाचा वाढदिवस. हो, पाहिलाय असंच म्हणायला लागेल, कारण त्या देवाच्या वाढदिवसाला मला आमंत्रण नव्हतं. मोठ्या लाल दिव्याच्या गाडीमधनं कोणाला तरी एक आमंत्रण आलेलं होतं त्या देवाच्या वाढदिवसाला. आपल्या वाढदिवसाला जसा केक असतो, गिफ्ट्स असतात, आईने बनवलेला खाऊ असतो, मित्रमैत्रिणी असतात, तसं देवाच्या वाढदिवसाला काय असेल? पाहू म्हटलं जरा देवाचा वाढदिवस तर अगदी शेजारच्या गल्लीत साजरा होत होता. शामियाना सजला होता, आतिषबाजी झाली होती, मस्त मोठ्या आवाजात सगळे पार्टी एन्जॉय करत होते. अशाच दिवशी एक सुचलेली कविता. अरे देवा, देवाचा आज वाढदिवस झाला. अरे देवा, देवाचा आज वाढदिवस झाला. आपण बघितलं असेल पेंडॉल तेव्हा असं वाटतं खरंच, अरे देवा, देवाचा आज वाढदिवस झाला. वर्गणीतून खंडणीचा बाजारही चढला. वर्गणीतून खंडणीचा बाजारही चढला. 4 आण्याच्या प्रसादाला भलताच भाव चढला. अरे देवा, देवाचा आज वाढदिवस झाला.
डीजेला त्याच्या आईची शपथ घालून बांधला. ऐकलंय ना गाणं? आवाज वाढव डीजे. डीजेला त्याच्या आईची शपथ घालून बांधला, कान फोडून आवाज थेट डोक्यामध्ये घुसला. अरे देवा, देवाचा आज वाढदिवस झाला. वाटून घेतल्या रंगांवरून कोलाहल माजला. वाटून घेतल्या रंगांवरून कोलाहल माजला. रक्तरंजित खेळ पाहून दानवही लाजला. अरे देवा, देवाचा आज वाढदिवस झाला. राडा होतो सगळीकडे. पार्टी झाली वाढदिवसाची. पार्टी झाली वाढदिवसाची, मैखाना सजला. पार्टी झाली वाढदिवसाची, मैखाना सजला. गाभाऱ्यातील मिणमिण तसा दिवाही विजला. अरे देवा, देवाचाच वाढदिवस झाला. देव देव म्हणत आज आम्हीच कल्ला केला. देव देव म्हणत आज आम्हीच कल्ला केला. जो म्हणावा नर आज वानर होऊन गेला. अरे देवा, देवाचाच वाढदिवस झाला. अरे चा, देवाचाच वाढदिवस झाला. खरंच कधी कधी विचार करावासा वाटतो की या देवाच्या वाढदिवसाला देवाला कशाचा आवाज आवडत असेल. त्या स्पीकरचा, त्या घंटांचा, की त्या हृदयातल्या आर्त घातलेल्या साधेचा. काय आवडत असेल त्याला? समय, दिवा, की ती अहंकाराची आतषबाजी? आणि नक्की कशाची गरज आहे त्याला? भक्तीची का समोर उभ्या राहणाऱ्या एका माणसाची शांतपणाची? खरंच विचार करायची गोष्ट आहे. काळ जसा पुढे सरकतो तशी माणसं देखील बदलतात. तंत्रज्ञान झपाट्याने पुढे जात आहे आणि अशा वेळेस पूर्वी कधीतरी जुळलेली काही नाती परत एकदा उदयास येतात. काहीसा असाच या काव्यरंग मैफिलीचाही उदय झाला आहे असं म्हणू शकता. कारण शाळेमधले अल्युमनाय मित्र एकत्र जमतात काय, तू काहीतरी सांग, मी काहीतरी सांगतो असं म्हणतात काय, आणि अचानक एक मैत्रीचा फड जमतो काय. आणि मग ती मुरलेली मैत्री परत एकदा आठवते, एका खास मुरंब्यासारखी. मुरलेला अगदी मैत्रीचा मुरंबा. एक होतं नातं, एक होतं नातं प्रेमात खोलवर मुरलेलं. एक होतं नातं प्रेमात खोलवर मुरलेलं, त्यात मुरून प्रेमच होऊन उरलेलं. आज ते नातं बऱ्याच वर्षांनी भेटलं. आज ते नातं बऱ्याच वर्षांनी भेटलं. थकल्या जीवाला कोणी आपलंसं वाटलं. होतं ना असं, भेटले जुने मित्रमैत्रिणी की. आज ते नातं बऱ्याच वर्षांनी भेटलं. थकल्या जीवाला कोणी आपलंसं वाटलं. मग मनाच्या पुरचुंडीतून डोकावल्या काही आठवणी. मग मनाच्या पुरचुंडीतून डोकावल्या काही आठवणी, अन फुलू लागल्या त्या आठवणींच्या साठवणी. दंगा मस्ती खोड्या अन आठवतात ती गाणी. दंगा मस्ती खोड्या अन आठवतात ती गाणी. खेळ, सायकल, शर्यत अन नळावरचं पाणी. सायन्स, मॅथ्स, इंग्लिश, हिस्ट्री सगळ्यातलं ते ग्रुपवर्क. सायन्स, मॅथ्स, इंग्लिश, हिस्ट्री सगळ्यातलं ते ग्रुपवर्क. स्पोर्ट्स, गॅदरिंग, फाईन आर्ट्स मधलं असलेलं ते टीमवर्क. ज्या हातांनी खेळलो होतो आपापसात कुस्ती, ज्या हातांनी खेळलो होतो आपापसात कुस्ती, त्याच हातांनी उतरवलेली बाहेरच्यांची मस्ती. गोळ्या चॉकलेट्स खाल्ली होती एकमेकांचे खेचून. गोळ्या चॉकलेट्स खाल्ली होती एकमेकांची खेचून. पण उपाशी न राहिला कोणी त्याच्या डब्या वाचून. त्या आठवणी, त्या साठवणी, ते बालपण मनी दाटलं. त्या आठवणी, त्या साठवणी, ते बालपण मनी दाटलं. थकल्या जीवाला कोणी आपलंसं वाटलं. गुगल, व्हॉट्सॲप, फेसबुकवरून डाउनलोड कराल काही. गुगल, व्हॉट्सॲप, फेसबुकवरून डाउनलोड कराल काही. पण प्रेमात मुरलेलं नातं
त्यात कुठेच सापडणार नाही. ते प्रेमात मुरलेलं नातं त्यात कुठेच सापडणार नाही. जगातल्या प्रत्येक भाषेत आई हा शब्द वेगळा असेल, पण तिची माया मात्र सारखीच असते. मग ती राजवाड्यातली राणी आई असेल, किंवा झोपडीतली साधी भोळी माई, किंवा दाट जंगलात आपल्या पाडसाला जपणारी एक हरिणी. ही कहाणी आहे एका आईपणाची. आपल्या बाळासाठी काहीही सामोरे जाणाऱ्या एका आईची, तिच्या कष्टांची, तिच्या जिद्दीची. ही गोष्ट आहे एका आईची जी झुंजत आहे जगाशी, लोकांशी आणि मृत्यूशीही. तिला माहीत आहे तो मृत्यू तिला कधीतरी गाठणार आहे, पण त्याआधी तिला आपल्या बाळाला सुखी, समाधानी आणि सुखरूप बघायचं आहे. आणि त्यासाठी तिने तिच्या देहाचे सोने देखील केलेले आहे. ही गोष्ट आहे एका आईपणाची, ज्याला जात नाही, धर्म नाही, भाषा नाही, त्याला फक्त ठाऊक आहे प्रेम. मेघ दाटता नभी कोंडले किरण. मेघ दाटता नभी कोंडले किरण, त्या विजा कडकडी जसे पेटले रण. मेघ दाटता नभी कोंडले किरण, त्या विजा कडकडी जसे पेटले रण. दिव्य कानन ते किर्र वाटले भयाण, दिव्य कानन ते किर्र वाटले भयाण. झुडपा मागे हिरवे दडले लोचन. अंधेरल्या त्या दाट गर्द काननी, अंधेरल्या त्या दाट गर्द काननी, उभी एकली पाडसाची माय हरिणी. उरी भीती अन नयनी साठवणी पाणी, उरी भीती अन नयनी साठवणी पाणी. निरखते ती पाहत असे का कोणी. आईच्या त्या मनी असे हुरहुर, आईच्या त्या मनी असे हुरहुर. परी एक वटे ती हृदयी बळ भरपूर. जो काळ पाहत असे नजर रोखुनी क्रूर, जो काळ पाहत असे नजर रोखुनी क्रूर. झुडपा मागून येई श्वापद भेसुर. ती माय होऊनी सावध तिथे त्या क्षणी, ती माय होऊनी सावध तिथे त्या क्षणी. म्हणे पाडसा धाव घे त्या वनी. निर्दयी श्वापद ते माय बाळ ना जाणी, निर्दयी श्वापद ते माय बाळ ना जाणी. पाठ लाग करे ते कधी बाळ कधी हरिणी. संतप्त श्वापदे नयने होती ती लाल, संतप्त श्वापदे नयने होती ती लाल. पुढे धावती माय वाचवी बाळ. काटे रुतती घासती फाडती खाल, काटे रुतती घासती फाडती खाल. हृदयी माया जखमा करीते खोल. अंधेरल्या काननी विजा चमकती कडकड, अंधेरल्या काननी विजा चमकती कडकड. खगही उडती खरटे सोडून फडफड. भर धाव धावते थकले श्वापद बोजड, भर धाव धावते थकले श्वापद बोजड. ती हरिणी माता त्यासही ठरली वर चढ. सुखरूप पाहुनी, सुखरूप पाहुनी बाळ सुखावली हरिणी. सुखरूप पाहुनी बाळ सुखावली हरिणी. रुधिर क्लिन्नती माय मग कोसळे रणी. सांगे आपणा आईची ती कहाणी, सांगे आपणा आईची ती कहाणी. ऐका जन हो आई पण जपा हे मनी, ऐका जन हो आई पण जपा हे मनी. ही शेवटची कविता संबोधली आहे राधाकृष्णावर, पण तरीही राधाकृष्णाच्या प्रेमाची कविता नाही. कवितेतील राधा
हे केवळ एक रूपक आहे एका खऱ्या निस्सीम प्रेमाचे, जे जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर माणसाला जगवतं आणि शेवटच्या क्षणी देखील त्याला एकटं पडू देत नाही. ही कविता आहे प्रत्येकाच्या आयुष्यात असलेल्या एका राधेची. ही राधा नक्की कोण होती? ती व्यक्ती होती का भक्ती होती? कधी ती आईचे रूप धारण करी, कधी ते जीवनसाथीचे, कधी मैत्रीचा हात पुढे करी, तर कधी दगड रूपी असलेल्या श्रद्धेचा ओलावा देत. या राधेची ओळख एकच, ती संकट दूर करत नाही, पण संकट सहन करायची ताकद देते. ती रडताना अश्रू पुसत नाही, पण त्या आसवांना अर्थ देते. जीवनातील ताण, संघर्ष, अपयश आणि जबाबदाऱ्या या सगळ्यांच्या उन्हात ती एक सावली बनून राहते. आणि शेवटी निरोप घेताना सुद्धा या अशाच प्रेमाची आठवण त्या कृष्णालाही झाली असेल कदाचित. राधा म्हणजे माणसाचं अंतर्मन. जीवनभर प्रत्येक सोहळ्यात आणि वेदनेत सोबत होतास, आता शेवटच्या क्षणी देखील कुशीत घेशील. आयुष्यात मिळालेलं प्रेम मला शेवटच्या दिवशी देखील कवीत घेशील. दाटला मनी एकांत, दाटला मनी एकांत आणि वाटेवरती सजले काटे. दाटला मनी एकांत आणि वाटेवरती सजले काटे. काट्यावरती फूल होऊनी आली होतीस तेव्हा राधे. आठवतंय कृष्णाला. दाटला मनी एकांत आणि वाटेवरती सजले काटे. काट्यावरती फूल होऊनी आली होतीस तेव्हा राधे. काळजी होती काळ जात, काळजी होती काळ जात, मुखी हसरा साज होता. काळजी होती काळ जातन, मुखी हसरा साज होता. एकटेपणा घालविणारा हाती तुझाच हात होता. खचला जेव्हा विश्वास मनीचा, खचला जेव्हा विश्वास मनीचा, जग जेव्हा परके वाटे. खचला जेव्हा विश्वास मनीचा, जग जेव्हा परके वाटे. साध ऐकुनी मनामधली आली होतीस तेव्हा राधे. जाणलीस भूक प्रीतीची, जाणलीस भूक प्रीतीची, मनी तुझाच ध्यास होता. जाणलीस भूक प्रीतीची, मनी तुझाच ध्यास होता. क्षुधा माझी भागविणारा, क्षुधा माझी भागविणारा, खास प्रीतीचा खास होता. दुःख कंठी दाटूनी आले, दुःख कंठी दाटूनी आले आणि नेत्री नीर साठे. दुःख कंठी दाटूनी आले आणि कंठी नीर साठे. अश्रू माझे घालवाया आली होतीस तेव्हा राधे. तू अश्रू हाती झेललेले, तू अश्रू हाती झेललेले, मोती होऊन सजले होते. तू अश्रू हाती झेललेले, मोती होऊन सजले होते. परतुनी येऊनी वदनी सुख त्यातून हसले होते. पेटला माथी व्योम आणि, पेटला माथी व्योम आणि, मनी त्याची आग दाटे. पेटला माथी व्योम आणि, मनी त्याची आग दाटे. सावली होऊनी माथी, सावली होऊनी माथी आली होतीस तेव्हा राधे. शांत झाल्या तप्त ज्वाळा, शांत झाल्या तप्त ज्वाळा, नादला जेव्हा मल्हार होता. शांत झाल्या तप्त ज्वाळा, नादला जेव्हा मल्हार होता. सूर तुझिया प्रीतीमधला वेणूमध्ये सजला होता. वेळ आली भैरवीची,
वेळ आली भैरवीची काळ कर जोडून थांबे. वेळ आली भैरवीची काळ कर जोडून थांबे. घेतो निरोप मी जगाचा, घेतो निरोप मी जगाचा. घे कवेत भरून राधे, घे कवेत भरून राधे, घे कवेत भरून राधे. बालपण. आजच्या साथीदारांची एक छोटीशी ओळख करून देते. साक्षी शेवलीकर. हिला मोहनवीणा वादनाचा 4 पिढ्यांचा वारसा लाभलेला आहे. ऑल इंडिया रेडिओचे टॉप ग्रेड व्हायोलिन वादक पंडित प्रवीण शेवलीकर यांची ही कन्या आणि पंडित वसंत रामभाऊ शेवलीकर यांची नात. साक्षी हिने लहानपणापासूनच संगीताचे सौंदर्य आणि बारकावे आत्मसात करायला सुरुवात केली आहे. वयाच्या 9व्या वर्षी हिंदुस्थानी शास्त्रीय गायनाचे प्रशिक्षण सुरुवात करत त्याच्यानंतर ती ऑल इंडिया रेडिओ ए ग्रेड कलाकार श्री अंबरीश कालेले यांच्याकडून मोहन वीणा वादनाचे देखील प्रशिक्षण घेत आहे आणि ते शिक्षण आजही चालू आहे. साक्षीला 2021 या वर्षासाठी युवा कलाकारांची CCRT शिष्यवृत्ती मिळाली असून तिला ऑल इंडिया रेडिओची B ग्रेड कलाकार म्हणून मान्यता प्राप्त झाली आहे. संगीताच्या शिक्षणाबरोबर BTech इन इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग पूर्ण करत तिने भारती विद्यापीठातून संगीतात MA ही पदवी देखील प्रदान केली आहे. हातवर कर. वेदा विद्याधर पोळ BCom ग्रॅज्युएट आहे आणि सध्या BA म्युझिकच्या 3ऱ्या वर्षात आहे. स्वप्नाताई दातार यांच्याकडून गेली 10 वर्ष ती व्हायोलिन शिकत आहे आणि गांधर्व महाविद्यालयाच्या मध्यमा पूर्ण परीक्षापर्यंत तिची पोहोच आता व्हायोलिनमध्ये झाली आहे. तेवढ्यावरती थांबली नाही. ट्रिनिटी स्कूल ऑफ लंडनच्या 3 परीक्षा तिने डिस्टिंक्शनमध्ये पास केलेल्या आहेत. पास करावं का डिस्टिंक्शन म्हणावं हाच विषय. आणि स्वप्नाताई यांच्या स्वरस्वप्न या व्हायोलिन वृंदासोबत 75हून अधिक कार्यक्रम तिने केलेले आहेत. नुकतंच तिला ऑल इंडिया रेडिओ कलाकाराचे B ग्रेड श्रेणी ही देखील प्राप्त झाली आहे व्हायोलिन वादनासाठी. आणि सगळ्यात यंग कलाकार अनुराग पाध्ये. बरेच दिवस मी त्याला विचारते की अनुराग तुझ्याबद्दल सांगायचं तर काय सांगू. ताई मला ना 10वीत 94% मार्क पडलेत आणि सध्या मी 12वीत आहे आणि मी शिकण्याचा प्रयत्न करीत आहे. आय गेस हे एवढं बोलणं देखील खूप महत्त्वाचं आहे कारण अजूनही मला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे हेही त्याच्या मनात तेवढंच आहे. आणि इयत्ता 6वीपासनं तो स्वप्नाताईंकडे व्हायोलिन वादनाचं शिक्षण घेत आहे. आणि त्याला म्हटलं सांगू का रे तुझ्या किती परीक्षा झाल्यात. काही नका सांगू आता काही बोलू नका तुम्ही फक्त माझं नाव घ्या एवढंच म्हणतं. पण अनुराग असं तुझा स्वभाव असेल तर जरूर फक्त तुझं नावसुद्धा पुरेसं आहे पुढे असं म्हणेन. आज त्यांनी एक पराक्रम छान केलेला आहे. त्याला खरं म्हणजे लास्ट मिनिट चॅलेंज मिळाल्यासारखं झालं. एक नवीन कविता आम्ही इन्क्लूड केली. आत्ता ते सांगत नाही कोणती. त्यांनी अगदी ऐन वेळेस त्याच्यावर म्युझिक बसवलं आणि आज वाजवलं. कोणा कळलं पण नाही नवीन होतं का काय. अभिनंदन. कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना एक औपचारिकता म्हणून नाही पण स्वप्नाताईंकडे आम्ही एका वेगळ्या कार्यक्रमासाठी एकत्र जमलो होतो
आणि बोलता बोलता विषय निघाला की असा हा कवी सादर करू शकतो का? हो, करूयात की आपण कार्यक्रम. पण नुसतं बरेच वेळा करूयात की म्हणून लोक थांबतात. पण त्यांनी आम्हाला फक्त छडी हातात घ्यायची राहिली होती बहुतेक, की 8:30 वाजता येत आहे ना अमोल दादा, प्राजक्ता ताई, 8:30 वाजता येत आहे ना, आपण बसूयात, 10:30 बसूयात, हे करा ते करा. अगदी साडी कुठली नेसायची, कुर्ता कुठला घालायचा, कुठे बसायचं, दिवे कसे लागणार आहेत, याचंही शिक्षण आम्हाला त्यांनी वेगळ्या अर्थी त्यांनी दिलं. आणि त्याचबरोबर नुसत्या स्वप्नातही नाही, पण ही सगळी मुलं आम्हाला रोज परिवारामध्ये दिसायची. आणि खूप कौतुक वाटतं ह्या गोष्टींचं, की आम्हाला पाहुण्या म्हणून कधीच स्वागत झालं नाही, आपल्यातलंच एक म्हणून आम्ही नाचलो, फिरलो, बागडलो, वडापावसुद्धा खाल्ला तुमच्यासोबत. आणि नुसतं या कार्यक्रम करा म्हणण्यापेक्षा मी उभी आहे तुमच्यासाठी, तुम्ही करा, आपण करूयात. 0 प्रयोग मला असं वाटत नाही स्वप्नात हा 0 प्रयोग होता, हा एक प्रयोग होता. आणि असंच अजून सगळ्यांच्या साथीने पुढे न्यायला तो नक्कीच आवडेल. त्यासाठी परिवार पूर्ण मंडळाचे आम्ही दोघं खूप आभार मानतो. खूप खूप आणि मुळात तर सगळ्यांनी आज सहन केलं मला, त्याबद्दल सगळ्यांचे आभार. पण तुझा आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मुकेश दादांचे आभार. आणि कॅमेरामध्ये मोरे काका खूप छान क्षण आमचे टिपतायत, त्यासाठी खूप आभार. कॅमेऱ्यातच आजच्या याची सांगता करताना ओळख करून द्यायची राहिली. मी प्राजक्ता, मी सांगितलं पहिल्यांदा मी प्राजक्ता म्हणून. मी डॉक्टर प्रियाताई यांना म्हणेन की थोडंसं आम्हाला कडक शब्दात मार्गदर्शन नक्की करा. हो हो, या. कान पकडायचं असेल कान पकडा, त्यामुळे इकडं आलेलं बरं. पहिलं म्हणजे खूप धन्यवाद. इतका सुंदर कार्यक्रम, खरंच अतिशय सुंदर कार्यक्रम होता. मला पहिल्यांदा माझी मैत्रीण स्वप्ना, म्हणजे इतकी मोठी व्यक्ती आपल्यामध्ये आहे हे खरं म्हणजे मी तुम्हाला परत सांगायला नको आहे, पण मी मागे बसून जेव्हा हे सगळं ऐकत होते तर मला स्वप्नासाठी भरून येत होतं की इतकं चांगलं एका वास्तूमध्ये सतत घडवणं, मुलांना तशी संधी निर्माण करून देणं आणि ते होतंय ना नीट, हे नीट बघणं, हे खूप खूप मोठी गोष्ट आहे. थँक्यू, तू आहेस आमच्यासाठी. अतिशय आवडला मला कार्यक्रम खरंच. मला आधी सुरुवातीला वाटलं की फक्त मीटरमधली कविता मी ऐकणार आहे का, पण मुक्तछंदातही होत्या, मीटरमधली पण कविता होती. आणि सगळ्यात छान म्हणजे ना, हा बांधला खूप छान गेलेला होता. तर मला त्यासाठी, आणि खूप म्हणजे कविता लिहिणं एक वेळ आपण लिहून जातो, पण तो कार्यक्रम बांधणं आणि त्याला सगळ्या तुम्ही म्युझिकची साथ होती. त्याच्यात मला एक गोष्ट मला वाटते, पण ती मला थोडीशी शेअर करावीशी वाटते म्हणजे तुमच्याशी. ग्रेस साहेबांचं एक वाक्य आहे, कवी ग्रेस यांचं, की संन्यस्त सुखाच्या काठी वळिवाचा पाऊस यावा. तर मला म्हणजे तो जो संन्यस्त सुखाचा काठ आहे, म्हणजे असं सुख की जे कधीच नष्ट होणार नाही, असं सुख. आणि जे कलेत आहे. 20 वर्षापूर्वी मला असं वाटायचं की हे फक्त संगीतात आहे हा काठ, पण अलीकडे मला वाटतं की तो कवितेत पण आहे, तो शब्दात पण आहे. कारण म्युझिक आपण आता हे तुम्ही बाहेरून म्युझिक दिलं सगळं, पण खरं म्हणजे शब्दातच म्युझिक आहे. म्हणजे जेव्हा कविता तुम्हाला जाणवायला लागते तेव्हा ती पुटपुट 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 अधिक आहे, मनातल्या मनात एक आहे, मग काहीतरी एक उच्चार आहे, काही म्हणजे ज्याला आपण डिक्शन म्हणतो. खूप सुंदर वाचत होतात तुम्ही, अतिशय चांगलं वाचत होतात. हां, आणि पुढे अजून बरंच जाऊ शकेल ते. पण मीटरमधली जेव्हा कविता, श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळदा, इथे येतोच, म्हणजे तो एक बीट येतो त्याच्यामध्ये, किंवा सायलेन्स आहे कवितेमध्ये, सायलेन्स आहे. इतके सुंदर काही खूप छान मोमेंट्स आज मला मिळाले. मी सांगते ते कुठले मला वाटले, पण तो एखादी कविता ऐकल्यावर आपल्या आत जातो आणि काहीतरी आपल्याला होतं, काही आपण कुठेतरी जातो.
तर तो सायलेन्स क्रिएट होतो ना, म्हणजे सायलेन्सला पण म्युझिक आहे. त्यामुळे म्युझिक हे आहेच त्याच्यामध्ये. तर ते एक मला फार पण खूप सुंदर, तुमचं फारच छान वाटत होतं मागे ते, अतिशय छान. हां, अतिशय चांगलं वाटत होतं. आणि मला मनमोहनांच्या एक मनमोहन म्हणून एक मराठीतले, मी थोडंसं एक 5 मिनिट बोलते, चालेल ना? ते खूप मोठे कवी होते, माझे अत्यंत आवडते कवी आहेत. तर कवी पण काय असतं, म्हणजे मी यांचं जेव्हा ऐकत होते आणि छान असं एका ह्याच्यापासून दाट मूडकडे ते चाललं होतं. मला कविता अलीकडे असं वाटतं की चेटकीण आहे, म्हणजे ती यांच्या पुढे वेगळं रूप घेऊन आली आहे, माझ्या पुढे आता वेगळंच रूप दाखवतीये ती. मी जेव्हा लिहायला लागले तेव्हा तिचं रूप वेगळं होतं, किंवा मनमोहन ह्यांचं वेगळं, त्यांचं वेगळं, हे मॉडर्न वेगळं, पोस्ट मॉडर्न वेगळं. पण म्हणजे अशी ती जसं आदिमाया असं विशाल आहे, तशी ती कधीतरी आपली मोहक रूप घेऊन येते, कधी अशी एकदम विराट रूप घेऊन येते. त्यामुळे ते एकदम असं आपल्या खरं म्हणजे आवाक्याच्या पलीकडचंच काम आहे ते. आणि कवीचं जे आहे ती सगळी प्रोसेस आहे. मला एक श्रीनिवास विनायक कुलकर्णींचं एक वाक्य तुम्हाला मग अशीच मी ठरवलं होतं की मी खूप 25-30-35 वर्षांपूर्वी त्यांना एक काहीतरी, आपण असं जातो ना माझी कविता तर मी तसं त्यांच्याकडे गेले होते. तर ते मला म्हणाले की कविता ही आपल्या माथ्यावरच्या आकाशासारखी असते, खालून आकाश दुरुस्त करता येत नाही. आकाश आहे तसं कविता आहे, त्यामुळे ती कधी दुरुस्त माझी कविता दुरुस्त करून द्या असं म्हणायला कधीही जायचं नाही. आणि ते इतकं खरंच ते म्हणजे मला ती गोष्ट पटते. कारण टेक्निक जे आता परफॉर्मिंग आर्टमध्ये आपण शिकतो टेक्निक, आणि ते शिकणं गरजेचंच असतं. पण कवितेमध्ये ते तुम्ही त्या प्रोसेसमध्ये राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून ते जे मी मनमोहनांचा मगाशी जो उल्लेख केला, त्यांच्या 4 ओळी आहेत की शव हे कवीचे जाळू नका हो, जन्मभरी तो जळतच होता. शव हे कवीचे जाळू नका हो, जन्मभरी तो जळतच होता. फुले त्यावरी उधळू नका हो, जन्मभरी तो फुलतच होता. हां. आणि याच त्यांच्याच अजून खूपच मोठे कवी होते ते. फार दुर्दैवाने त्यांचं नाव माहिती नसतं आणि घेतलं जात नाही, कारण विस्मरणात गेलं आहे म्हणून. पण त्यांनी अजून एक 4 ओळी लिहिल्या आहेत की कुणी शाईने कविता लिहिली, कुणी रक्ताने कविता लिहिली, करी म्हणजे हाताई लव्हाळी घेऊन, छोट ते नाजूक गवताचं हे असतं, करी लव्हाळी घेऊन मी पाण्यावर कविता लिहिली. तर ते म्हणजे याच्यामध्ये ती जे लिहितंय ते कधीतरी मिटणार आहे ह्याची एक उपजतच जाण घेऊन ते लिहिलेलं आहे. तर असो, मला तुमच्या ह्याच्यातले अनेक निर्मळ क्षण मिळाले आणि ते खूप, आणि मला ते पण एक नवल वाटत होतं की नेमकं काय घडतं की निर्मळता कवितेकडे जाते का कविता निर्मळ करते, हे काय ते असं एकमेकावर येते. पण एक होतं की तू बोल मी ऐकतो, असं एक होतं. मी ऐकतो, हे किती मोठं आहे ना. आजकाल कोणी ऐकत नाही, म्हणजे ऐकणं हे खूप मोठं आहे. आपण ऐकत नाही, नीट ऐकणं हे नाही आहे आपल्याकडे आता. तर ते एक मला खूप छान वाटलं. परत अजून एक मला आवडलं, खांद्याच्या काठावर असं काहीतरी होतं का, खांद्याच्या किनारी. हां, किती सुंदर प्रतिमा आहे ना. जे किनारा म्हणलं की तुम्हाला आधी प्रवाह आहे मग किनारा आहे, आणि हा खांदा म्हणजे एक असं भक्कम आहे आणि त्याला किनारा दिलेला आहे. तर तो पण एक मोमेंटच खूप सुंदर होता. आणि अजून एक होतं, पावसात घर बांधलं असं काहीतरी होतं. तर मी हां, ते पण सुंदर होतं. उन्हात घरं बांधतो आपण, तुझं घर मी उन्हात बांधील, तर आता तुझं घर मी पावसात बांधील, असं ते पण खूप सुंदर होतं. पण मग खूप छान वाटलं. म्हणजे एकूण मला ते आवडतंच. खरं सांगायचं तर कविता ही गोष्टच इतकी, म्हणजे जेव्हा तुम्ही कविता लिहित
लिहित नसता तेव्हाही तुम्ही कवी असता, लिहिता तेव्हाही कवी असतात, लिहिणं कदाचित बंद झालं तेव्हाही कवी आहे, ब्लॉक आला तेव्हाही कवी आहे. सगळा म्हणजे एकदा ते डसलं की विषय संपला. पण तो खूप छान, अतिशय आवडलं मला आणि खूप शुभेच्छा. आता अमोल दादा या सगळ्या छोट्या मुलांना फुल न फुलाची पाकळी म्हणून काहीतरी पाकिट सदृश खाऊ देणारे त्यांचा त्यांनी खाऊ घ्यावा. पाकिट खाऊ नका. पहिला मी साक्षी शेवलीकर, वेधा पोळ, अनुराग पाध्ये. या लोकांची शाळेपासूनची मैत्री आहे. हे दोघं एका वर्गातले लहानपणापासूनचे. हो, मी यांच्या शाळेत होते, पण हे मला माहितीच नव्हतं की हे तेव्हा पण आमच्या शाळेत होते. मी SPM मध्ये पहिले. माझे एक मित्र आहेत अभिनेते उपेंद्र लिमये. तर आम्हाला पैसे पुरायचे नाहीत, पण तो काहीच काम करायचं नाही. मला म्हणलं, चायला स्वप्ना, पैसे कमी पडतात रे आपल्याला, काहीतरी कर. तर मी लायब्ररियन म्हणून ह्यांच्या शाळेत लक्ष्मी कुमारच्या अंडर असिस्टंट लायब्ररियन म्हणून काम करू लागले. 300 रुपये मिळायचे. पगाराच्या वेळेला मात्र उपेंद्र लुना घेऊन तिथे यायचा. 5-5 रुपयाची लस्सी आम्ही प्यायचो. म्हणजे मला ही मैत्री काय मजेदार असते हे मला समजतं. पण ह्या दोघांची मैत्री बघून असं वाटतं, बिकी तेरी दोस्ती बाजार में सबसे पहले खरीदार हम होंगे. अगर बिकी तेरी दोस्ती बाजार में सबसे पहले खरीदार हम होंगे, तुम्हें मालूम न होगी तुम्हारी कीमत, सबसे अमीर हम होंगे. प्राजक्ताताईची ओळख करायची. हो, तशी तशी ओळख करून देणं अवघड आहे, सचिनला माहिती आहे. आम्ही खरं शाळेत होतो एकत्र, पण ती 6वीलाच शाळा सोडून दुसऱ्या शाळेत गेली होती. रिसेंटली आम्ही परत भेटलो, काहीतरी शाळेतले मित्रमैत्रिणी जेव्हा भेटत गेलो तसं सगळे आपापल्या आयुष्यात सेटल झालेत. आता काहीतरी क्रिएटिव्ह गोष्टी करू वगैरे असं करत काव्यरंग कार्यक्रमाकडे आलो. तिने मगाशी सांगितलं, ती PGKM नावाच्या शाळेची प्रिन्सिपल आहे आणि गाणंही शिकली आहे आणि तिच्या डिग्र्या बऱ्याच आहेत. मास्टर्समध्ये MSc झालेलं आहे, MA झालेलं आहे अजून बस. सो आम्हाला एक खूप छान अनुभव मिळाला माझ्या मुलांना पण. कारण शब्द, काव्य, स्वर, ताल हे सगळं आई वडिलांनी दिल्याशिवाय हे येऊ शकत नाही. हे नुसतं क्लासला जाऊन शिकता येत नाही. त्यामुळे ह्याचा अनुभव घेणं हे जे काय आहे, हे असंच आपल्यासारख्या लोकांनी काहीतरी घडवत राहायचं, जमवत राहायचं, मुलांना त्याच्यात टाकत राहायचं, तर ही गोष्ट चांगली घडू शकते. त्यामुळे खूप खूप धन्यवाद. तुमचे खूप धन्यवाद आम्हाला एवढं संधी दिल्याबद्दल. आणि ॲक्च्युली आमचं असं आहे, वेगवेगळे उपक्रम आम्ही करतो आहे. विजडम वायफाय म्हणून एक सिरीज चालू केली आहे, ज्यातनं मुलांसाठी आणि आता पुढे मे बी काही टीचर्ससाठी सुद्धा एक अवेअरनेस ट्रेनिंग किंवा प्रॅक्टिकल, जे आम्ही आमच्या प्रिन्सिपल मिसेस कपूर म्हणून होत्या, माधवी कपूर, तर त्यांच्याकडनं आम्ही प्रोजेक्ट मेथडनी शिकलो कायम. आणि त्या पद्धतीने शिकलं तर किती सहज पर्सीव होतं, आपल्या नकळतच लर्निंग. कारण शिकवू शकत नाही कोणी, जे काय आहे ते मुलं शिकू शकतात किंवा कोणी शिकू शकतं. तर शिकायला प्रवृत्त करणं, ह्या पद्धतीने आपल्याला कसं करता येईल यावरही आम्ही काही उपक्रमांवर काम करतो आहे. थँक्यू. शेवटची संधी. कार्यक्रम संपलेला आहे. धन्यवाद.